नमस्कार फ्रेंड्स, मी प्रियांका तुमचं प्रियाटेक या चॅनलवरती स्वागत करते। फ्रेंड्स, ऑलरेडी आपण या चॅनलवरती भरपूर फॉर्म्युले आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। तुम्ही जर ते पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल, तिथे जाऊन ते व्हिडिओ नक्की पहा। त्याचा तुम्हाला नक्की भरपूर असा यूज होणार आहे याची मी तुम्हाला खात्री देते। आता या लेसनमध्ये आपण एच लुकअप पाहणार आहोत। ऑलरेडी आपण व्ही लुकअपवरती 3 तासापेक्षा जास्त कालावधीचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तो जर तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची पण लिंक मिळेल, तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। काहींना वाटत असेल की व्ही लुकअप येते मग मला एच लुकअपची काय गरज, पण फ्रेंड ज्यावेळी डेटा जर हॉरिझॉन्टल असेल तर त्यावेळी आपल्याला एच लुकअप यूज करावा लागतो आणि हे फंक्शन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण आपल्याला एक्सेलमध्ये एक्सपर्ट बनायचं आहे। जर तुम्हाला एक्सेलमध्ये एक्सपर्ट बनायचं असेल तर तुम्हाला हे सर्व फंक्शन माहिती असणं गरजेचं आहे ना, आणि तेच आपण आता या लेसनमध्ये पाहणार आहोत। प्रॅक्टिकली हा फॉर्म्युला आपण पाहणारच आहोत, पण त्या अगोदर प्रॅक्टिस फाईलची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस फाईल डाउनलोड करा आणि माझ्याबरोबर प्रॅक्टिस करा। तसेच फ्रेंड, आतापर्यंत जर कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। फ्रेंड्स, हे व्हिडिओ बनवण्यासाठी मी आणि माझी टीम प्रचंड मेहनत घेते, म्हणून त्या मेहनतीचं फळ म्हणून ह्या व्हिडिओला लाईक करत जा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग प्रॅक्टिकली हा फॉर्म्युला पाहण्यासाठी आपण येऊया आपल्या स्क्रीनकडे। फ्रेंड्स, आता एच लुकअप आपण अगदी इथे डिटेलमध्ये पाहणार आहोत, पण त्या अगोदर मला खात्री आहे तुम्ही व्ही लुकअप नक्की पाहिलं असेल, आणि नसेल पाहिलं तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल, तिथे जाऊन तो व्हिडिओ नक्की पहा। आता पाहूया एच लुकअप। तर एच लुकअप पाहण्या अगोदर हा डेटा पाहून घ्या। हा डेटा म्हणजे काय आहे तर हा डेटा आपला हॉरिझॉन्टल आहे। हॉरिझॉन्टल कसा तर पाहिजे स्टुडंट आयडी तुम्हाला ह्या रो मध्ये दिसेल, नंतर स्टुडंट नेम, डिपार्टमेंट, जेंडर, सिटी, मार्क्स अशा आपला रो मध्ये डेटा आहे। हा हॉरिझॉन्टल डेटा आहे। तर हॉरिझॉन्टल डेटा आपल्याला रिटर्न करायचं आहे। रिटर्न काय करायचे तर हे जे स्टुडंट आयडी, नेम वगैरे आहेत तर ह्या सगळ्या व्हॅल्यू आल्या पाहिजे। आपण स्टुडंट आयडी टाकला तर त्यानुसार त्याचं स्टुडंट नेम, डिपार्टमेंट, जेंडर, सिटी त्या कॉलममध्ये जे काही व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू आपल्या इथे रिटर्न झाल्या पाहिजे। तर त्यासाठी जे आपले हेडिंग आहे ते आपण कॉपी करूया। कॉपी करण्यासाठी आपण कंट्रोल-C केलं। आता पेस्ट करताना फ्रेंड्स हा डेटा आपल्या इथे कॉलममध्ये आहे, तो आपल्याला एका रो मध्ये आपण पेस्ट करण्यासाठी पेस्ट स्पेशलमध्ये हा ऑप्शन आपल्याला आहे ट्रान्सपोज डेटा, इथे पाहिजे तर दिसते ट्रान्सपोज, यावरती क्लिक करा आणि आपण असं इथे पेस्ट केलेलं आहे। आता इथे ज्यावेळेस आपण स्टुडंट आयडी एंटर करणार आहोत त्यावेळेस इथे स्टुडंट नेम, डिपार्टमेंट वगैरे आलं पाहिजे। म्हणजे समजा आपण इथे स्टुडंट आयडी एंटर केला 1003 वगैरे एंटर केला तर पहा इथे 1003 कुठे आहे, इथे आहे। तर या कॉलम मधील ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू इथे या रो मध्ये आल्या पाहिजे। म्हणजे स्टुडंट नेम इथे आलं पाहिजे, नंतर इथे डिपार्टमेंट सिव्हिल, जेंडर मेल, नंतर सिटी ठाणे आणि मार्क्स। तर असा आपला रिझल्ट इथे आला पाहिजे। पण त्या अगोदर ही ड्रॉप डाऊन लिस्ट आपल्याला इथे बनवायची आहे। आता ती कशी बनवायची हे तुम्हाला माहिती असेल, कारण आपण ऑलरेडी भरपूर व्हिडिओ घेतले, व्ही लुकअप मध्ये सुद्धा मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे। पण चला परत एकदा आपण प्रॅक्टिस म्हणून पाहून घेऊया। तर आपल्या स्टुडंट आयडीची ते ड्रॉप डाऊन लिस्ट बनवायची आहे। त्यासाठी कुठे जायचं, डेटा टॅबमध्ये। डेटा टॅबमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे पहा, इथे डेटा व्हॅलिडेशनचा ऑप्शन पाहायला मिळतोय। यावरती क्लिक करा, डेटा व्हॅलिडेशनवरती क्लिक करा आणि नंतर एक असा डेटा व्हॅलिडेशनचा एक डायलॉग बॉक्स ओपन होईल। इथे अलाउच्या ठिकाणी एनी व्हॅल्यूच्या ऐवजी इथे लिस्ट सिलेक्ट करा आणि सोर्समध्ये आपल्याला टाईप न करत बसता आपण डायरेक्ट असं सिलेक्ट करणार आहोत। जेवढा काही डेटा आहे म्हणजे स्टुडंट आयडी आहे ते आपण इथे सिलेक्ट केलेले आहेत। इथे तुम्हाला दिसत असेल पहा B1 to K1 पर्यंत आपण तो रो सिलेक्ट केलेला आहे। इथे ऑलरेडी आपले $साइन आलेले आहेत, काही हरकत नाही, येऊ द्या $साइन आणि फक्त ओके करा। आपली इथे ड्रॉप डाऊन लिस्ट क्रिएट झालेली आहे, तुम्ही इथे पाहू शकता। यावरती जर क्लिक केलं तर जे पाहिजे ते स्टुडंट आयडी आपण इथे घेऊ शकतो। ही आपली लुकअप व्हॅल्यू आहे, ही लक्षात घ्या। ओके, इथपर्यंत समजलं तुम्हाला? आयडिया आली ड्रॉप डाऊन लिस्ट कशी बनवायची, एकदा रिव्हिजन पण आपण इथे घेतलेली आहे। ज्यांनी कोणी जर म्हणजे पाहिलं नसेल किंवा लक्षात राहिलं नसेल त्यांच्यासाठी हे हेल्पफुल ठरेल। आता नंतर आपण पाहणार आहोत एच लुकअप हा फॉर्म्युला। तर एच लुकअपसाठी आपण टाईप करूया एच लुकअप, टॅब बटन प्रेस करा। टॅब बटन प्रेस केल्यानंतर एच लुकअपचे आर्ग्युमेंट आलेले आहेत आणि 100% हे आर्ग्युमेंट तुमच्या ओळखीचे असणार आहेत।
व्ही लुकअपचे जे आर्ग्युमेंट आहेत फ्रेंड तेच आर्ग्युमेंट इथे आहे, फक्त एच लुकअप व्ही लुकअप ऐवजी आलेला आहे. नंतर लुकअप व्हॅल्यू, नंतर टेबल ॲरे, रो इंडेक्स नंबर. व्ही लुकअपमध्ये काय येत होतं फ्रेंड्स, कॉलम इंडेक्स नंबर, कारण डेटा तिथे व्हर्टिकल होता म्हणून तिथे कॉलम इंडेक्स नंबर विचारत होतं. तर इथे डेटा हॉरिझॉन्टल असल्यामुळे आपल्याला रो इंडेक्स नंबर द्यावा लागतो. आणि रेंज लुकअप तर हे सेमच आर्ग्युमेंट आहे, फक्त कॉलम इंडेक्सच्या ऐवजी रो इंडेक्स नंबर आले आणि एच व्ही लुकअपच्या ऐवजी एच लुकअप आलेला आहे. ओके, इथे पहा लुकअप व्हॅल्यू. तर लुकअप व्हॅल्यू कोणती आहे आपली, ही आहे लुकअप व्हॅल्यू. ही लुकअप व्हॅल्यू आपल्याला फिक्स करायची का, कारण आपल्याला फॉर्म्युला ड्रॅग करायचा आहे. सो ही लुकअप व्हॅल्यू फिक्स करण्यासाठी आपण F4 करणार आहोत. आता हे फिक्स का करायचं, डॉलर साईनचा यूज का करायचा हे तुम्हाला आता माहिती झालं असेल. आपण डॉलर साईनवरती ऑलरेडी भरपूर वेळा डिस्कशन केलेलं आहे, तुम्हाला मी भरपूर वेळा समजून सांगितलेलं आहे. अगोदरचे तुम्ही नक्कीच फॉर्म्युले पाहिले असतील, त्यामध्ये मी डॉलर साईन तुम्हाला अगदी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर ही व्हॅल्यू चेंज होऊ नये म्हणून हे फिक्स करण्यासाठी आपण डॉलर साईनचा यूज करतो. ज्यावेळेस आपण फॉर्म्युला ड्रॅग करतो, व्हर्टिकल असू द्या किंवा हॉरिझॉन्टल असू द्या, ज्यावेळेस आपण हॉरिझॉन्टल ड्रॅग करतो त्यावेळेस त्याचे कॉलम चेंज होतात, ज्यावेळेस फॉर्म्युला आपण व्हर्टिकल ड्रॅग करतो त्यावेळेस त्याचा रो नंबर चेंज होतो. म्हणून ते फिक्स राहण्यासाठी आपण इथे डॉलर साईन यूज केलेला आहे. मी परत एकदा शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगितलं. आता नेक्स्ट पहा फ्रेंड, टेबल ॲरे. तर टेबल ॲरे आपण दोन पद्धतीने इथे देऊ शकतो. जर आपण या टेबलला नेम वगैरे डिफाईन करून ठेवलेलं असेल तर डायरेक्ट आपण ते घेऊ शकतो. ते नेम कसं डिफाईन करायचं हे सुद्धा तुम्हाला व्ही लुकअपमध्ये पाहायला मिळेल. व्ही लुकअपमध्ये फक्त फ्रेंड्स व्ही लुकअपच नाही तर त्याबरोबर इंडेक्स मॅच कसं यूज करायचं, चूज फंक्शन कसं यूज करायचं, फाइंड कसं यूज करायचं, असे खूप वेगवेगळे फंक्शनसुद्धा तुम्हाला तिथे पाहायला मिळालेले आहेत. ते सुद्धा तुम्हाला त्याचा नक्कीच यूज झाला असेल. आणि ज्यांनी कोणी पाहिला नसेल तर त्यांनी तो 3 तासापेक्षा जास्त कालावधीचा व्हिडिओ, तुम्हाला जो काही पार्ट पाहायचा असेल तिथे टाइम स्टॅम्प दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्हाला जो पाहिजे तो सुद्धा तुम्ही पार्ट पाहू शकता. म्हणजे वेगवेगळे 15 एक्झाम्पल आहेत, पण तुम्हाला जर त्यात जे एक्झाम्पल गरजेचं आहे तेवढं सुद्धा तुम्ही तिथे पाहू शकता. पण तो व्हिडिओ नक्की पहा फ्रेंड्स. तर आता इथे टेबल ॲरे. तर टेबल ॲरे मी तुम्हाला सांगितलं की आपण दोन पद्धतीने घेऊ शकतो. जर ऑलरेडी आपण इथे टेबलला नेम असाइन केलेलं असेल तर डायरेक्ट नेम घेऊ शकतो, नसेल तर टेबल ॲरे आपण असा सिलेक्ट करू शकतो. असा आपला सिलेक्ट केल्यानंतर पहा आपण कसा टेबल ॲरे सिलेक्ट केला, A1 to K6 आपली इथे रेंज आहे आणि ही रेंज आपल्याला फिक्स करण्यासाठी आपण परत एकदा F4 बटन प्रेस केलं. त्यानंतर कॉमा नंतर रो इंडेक्स नंबर. आता हे समजून घ्या फ्रेंड्स, व्ही लुकअपमध्ये काय होतं, कॉलम इंडेक्स नंबर आणि इथे आहे रो इंडेक्स नंबर. आता ह्या सेलमध्ये आपल्याला काय व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे जिथे आपण फॉर्म्युला देतोय ज्या सेलमध्ये, त्या सेलमध्ये आपल्याला काय रिझल्ट पाहिजे, तर आपल्याला इथे स्टुडंट नेम आलं पाहिजे. तर स्टुडंट नेम आपलं रोमध्ये आहे की कॉलममध्ये आहे फ्रेंड्स, इथे तुम्हाला काय दिसतोय, डेटा हॉरिझॉन्टल डेटा आहे. तर स्टुडंट नेम कुठे आहे, आपलं रोमध्ये आहे फ्रेंड्स. इथे स्टुडंट नेम, डिपार्टमेंट, जेंडर, सिटी जे आहेत ना, रोमध्ये आपला डेटा इथे आहे. स्टुडंट नेमचा रो नंबर किती आहे, सेकंड नंबरच्या रोमध्ये आपल्याला हे पाहायला मिळते. हे पहा, स्टुडंट ID 1 नंबर, नंतर स्टुडंट नेम, डिपार्टमेंट वगैरे असे रो नंबर आहेत. तर रो नंबर किती आहे इथे स्टुडंट नेमचा 2, म्हणून आपण देऊया 2. ओके, 2 दिलं, टाईप केलं, नंतर परत एकदा कॉमा. समजलं फ्रेंड्स तुम्हाला की रो नंबर कसा द्यायचा तो. रेंज लुकअप तर हे माहीतच आहे तुम्हाला, एक्झॅक्ट मॅच आणि अप्रॉक्सिमेट मॅच. तर रेंज लुकअपसाठी आपण इथे काय देणार आहोत, 0 म्हणजे काय, एक्झॅक्ट मॅच, किंवा आपण इथे फॉल्स पण देऊ शकतो. आता इथे अप्रॉक्सिमेट मॅच का देत नाही आपल्याला, कारण इथे एक्झॅक्ट व्हॅल्यू मिळतात आपल्याला, कोणत्याही रेंजमध्ये व्हॅल्यू नाहीत, म्हणून आपण इथे 0 देतो. एक्झॅक्ट आणि अप्रॉक्सिमेट मॅच कधी यूज करायचं हे सुद्धा तुम्हाला व्ही लुकअपमध्ये पाहायला मिळेल. तर आता इथे आपण 0 घेतलं आणि एंटर केलं. एंटर केल्यानंतर आपला रिझल्ट इथे आलेला आहे, रोहन मेहता. पाहूया रोहन मेहताच आहे का, येस बरोबर, रेकॉर्ड आपलं इथे बरोबर आलेला आहे. EX100005 ह्या स्टुडंट IDचा स्टुडंट नेम काय आहे, रोहन मेहता. आणि फ्रेंड जर आपण हे ड्रॅग केलं तर आपला रिझल्ट येईल का, येईल का, मला कमेंट करून सांगा रिझल्ट येईल का. कमेंट करत जा फ्रेंड्स, तुम्हाला हे माहिती पाहिजे. रिझल्ट येतोय पण इथे रॉंग रिझल्ट येतोय, सगळीकडे रोहन मेहताच येतोय. असं का झालं फ्रेंड, कारण हे पहा, डिपार्टमेंटला इथे क्लिक करूया. इथे रो इंडेक्स नंबर किती आहे आपला, 2 आहे. मग 2 रोमध्ये जे काही रेकॉर्ड असेल तेच रेकॉर्ड इथे येणार ना. आपल्याला तर इथे डिपार्टमेंट पाहिजे, डिपार्टमेंटचा रो नंबर 3 आहे, म्हणून आपल्याला इथे 3 घेतलं तर आपल्याला इथे डिपार्टमेंट येणार आहे मेकॅनिकल. जेंडरचा रो नंबर किती आहे, 4 आहे.
सो इथे आपल्याला 4 घेतलं तर आपलं इथे रिझल्ट येणार आहे. इथे 2च्या ऐवजी आपण 4 घेतलं तर आपलं इथे रिझल्ट येणार आहे मेल. सिटीचा किती आहे तर सिटीचा आहे आता किती आपला सिटीचा 5 आहे. तर 5 घेतल्यानंतर आपल्याला इथे सिटी येणार आहेत. तर मग असं करत बसायचं का प्रत्येकाचा रो नंबर चेंज करत बसायचं का? आपल्याला तर हे डायनॅमिक बनवायचं आहे फ्रेंड्स. डायनॅमिक इथे काय बनवायचं आहे फ्रेंड्स आपल्याला इथे रो इंडेक्स नंबर प्रत्येकाचा चेंज होतोय आणि तो प्रॉपर चेंज होण्यासाठी या अगोदर आपण काय यूज केलं होतं कॉलम इंडेक्स नंबरच्या वेळेस काय यूज केलं होतं कमेंट करा फ्रेंड्स. काय यूज केलं होतं कोणतं फंक्शन यूज केलं होतं आपण रो हे फंक्शन यूज केलं होतं. बट आपल्याला तिथे रो इंडेक्स नंबर पाहिजे म्हणून आपल्याला इथे कॉलम हे फंक्शन यूज करावं लागणार आहे. इथे कॉलम काय घ्यायचं आणि तिथे रो काय घ्यायचं हे तुम्हाला नक्की समजले असेल. कॉलममुळे काय होणार फ्रेंड्स आता कॉलम आपण इथे एंटर केलं तर इथे काय किती रिझल्ट आला आपला 3. समजा इथे कुठंतरी आपण कॉलम घेतलं. फॉर्म्युला समजून घ्या फ्रेंड्स रट्टा मारायचा नाही. इथे आलं 7. ओके हा 7 काय आला हे पहा 1 2 3 4 5 6 आणि 7 हा 7 नंबरचा कॉलम आहे म्हणून इथे रिझल्ट 7 आला. इथे 3 नंबरचा कॉलम आहे म्हणून रिझल्ट इथे 3 आला. हा या खाली जरी तुम्ही कॉलम घेतलं इथे घेतलं कॉलम टॅब एंटर केलं तिथे 3च येणार आहे कारण कॉलम सेमच आहे. तर सो कुठेही तुम्ही जर घेतलं म्हणजे त्या सेलमध्ये जर कॉलम हे फंक्शन टाईप केलं एंटर केलं तर पर्टिक्युलर त्या सेलचा आपल्याला तो कोणत्या कॉलममध्ये आहे तो रिझल्ट इथे येतो. तर आता आपल्याला इथे काय पाहिजे फ्रेंड्स इथे रो किती आहे रो इंडेक्स नंबर इथे 3 आहे आपला. नंतर इथे किती आहे जेंडरसाठी 4 आहे सिटीसाठी 5 आहे मार्क्ससाठी 6 आहे. म्हणजे एक एक कॉलमनी पुढे जातोय. आपण हा डेटा काय करतोय हॉरिझॉन्टल ड्रॅग करतोय. हॉरिझॉन्टल ड्रॅग केल्यानंतर कॉलम चेंज होतात आणि ज्यावेळेस आपण असं व्हर्टिकल ड्रॅग करतो त्यावेळेस रो चेंज होतात. म्हणून आपल्याला इथे काय घ्यावं लागेल इथे काय घ्यावं लागेल ह्या रो इंडेक्स नंबरचे इथे घ्यावं लागेल आपल्याला कॉलम. का कॉलम घ्यायचं हे समजलं का तुम्हाला? घेऊया कॉलम टॅब आणि समजा जर आपण एंटर केलं तर इथे मेकॅनिकल रिझल्ट येतोय आणि जर आपण हे ड्रॅग केलं तर इथे मेकॅनिकल रिझल्ट येतोय फ्रेंड्स. आपल्याला ते स्टुडंट नेम पाहिजे पण इथे रिझल्ट आलाय मेकॅनिकल का आलाय फ्रेंड्स कारण कॉलम नंबर 3 आलेला आहे आणि ते आपल्याला रो इंडेक्स नंबर इथे किती पाहिजे 2 पाहिजे. म्हणून 2 कसं करायचं त्यासाठी काय लॉजिक यूज करायचं हेही आपण पाहिलेलं आहे. यामधून आपल्याला -1 करावं लागेल. -1 केल्यानंतर इथे 2 रिझल्ट येणार आहे आपला. इथे इथे रिझल्ट काय येतो 2 हे सिलेक्ट करून दाखवते मी तुम्हाला. रिझल्ट किती आला 2 आला. F9 करून पण पाहू शकता तुम्हाला जर दिसलं नसेल तर इथे 2 आला. रो इंडेक्स नंबर आपल्याला किती पाहिजे 2च पाहिजे. स्टुडंट नेम कोणत्या रो मध्ये आहे आपल्या 2nd नंबरच्या रो मध्ये आहे म्हणून आपल्याला तेच पाहिजे होतं. बरोबर तो रिझल्ट इथे आलेला आहे. आणि आता जर तुम्ही हे ड्रॅग केले हे अगोदरचं आपण डिलीट करूया आणि जर आपण हे ड्रॅग केलं तर आता पहा रिझल्ट आपला इथे प्रॉपर येणार आहे. खालचं डिलीट करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल आले. आणि इथे जर चेंज करून पाहिलं इथे इथे समजा 1001 घेऊया आणि ह्या कॉलममध्ये जे काही व्हॅल्यू आहेत ते आपल्या इथे आलेले आहे. आरव शर्मा कम्प्युटर डिपार्टमेंट जेंडर मेल सिटी मुंबई आणि मार्क 65. तुम्हाला जे काही चेंज करून पाहिजे कोणताही तुम्ही आय डी टाकून पहा. लास्ट आय डी जरी टाकला इथे लास्ट आय डी पहा त्या व्हॅल्यू इथे आलेल्या आहे. HLOOKUPची आयडिया आली. तुम्ही कमेंट केलंय व्हिडिओला लाईक केलंय का हे सर्व करत असताना व्हिडिओला लाईक करत जाओ फ्रेंड. अशा रीतीने फ्रेंड्स आपण HLOOKUP अगदी इथे डिटेलमध्ये पाहिलेला आहे. तुम्ही वेगवेगळ्या डेटावरती याची प्रॅक्टिस नक्की करून पहा. ज्यावेळेस डेटा हॉरिझॉन्टल असेल त्यावेळेस तुम्हाला याचा नक्की यूज होणार आहे. फ्रेंड्स अशा रीतीने आपण हा फॉर्म्युला अगदी डिटेलमध्ये इथे पाहिलेला आहे. मी व्यवस्थित तुम्हाला समजून सांगण्याचा ट्राय केला आहे आणि नक्कीच तुम्हाला ते समजलं असेल आणि हा व्हिडिओ आवडला पण असेल आणि तुम्ही लाईक पण केलं असेल. जर चुकून कोणाचं लाईक करायचं राहिलं असेल तर त्यांनी या व्हिडिओला लगेच लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्हाला जर हे फॉर्म्युले यावा असं वाटत असेल तर याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तर मी तुम्हाला परत एकदा आठवण करून देते की या प्रॅक्टिस फाईलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तिथे जाऊन प्रॅक्टिस फाईल डाउनलोड करा आणि प्रॅक्टिस करा. फ्रेंड्स मी परत एकदा तुम्हाला विनंती करते जर कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ घेऊन मी येणार आहे लवकरच तुमच्या भेटीला. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा. बाय.